आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे सूरज आणि अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी मात्र पॉवर प्लेचं षटक आणि दोन क्षेत्ररक्षक बाहेर आहेत लेग साइडच्या दिशेला आणि देखील मिड ऑनच्या दिशेला कट कॅच होती परंतु इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय सूरज आपल्या संघासाठी देखील चांगलं आणि पहिलं वैयक्तिक षटक घेऊन एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देतोय सूरज पुन्हा एकदा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि अतिशय चांगली गोलंदाजी एकदा सूरजसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मात्र एकच धाव दिलेली आहे आपल्या षटकामध्ये आणि पॉवर प्लेचं षटक होतं गेलं पॉवर प्लेचं षटक महागडं होतं परंतु या मॅचचं चांगली सुरुवात इथे पाहायला भेटते ती म्हणजे सूरज मार्फत आपल्या संघासाठी इन्कलाब बॉयज चांगली सुरुवात घेऊन आपल्या संघासाठी इथे एकच धाव एक षटक संपलेलं आहे आणि पाहूया कर्णधार दुसरं षटक कोणाच्या हातात सोपतायत वरुण देखील गोलंदाजीसाठी उपस्थित झालेला आहे दुसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी देखील पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू पायात टाकलेला चेंडू मात्र इथे एक धाव नक्की भेटेल थ्रो थोडासा चुकीचा होता परंतु हरकत नाही एकच धावेवरती इथे समांतर बाळगताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज महफूज आणि फैजल देखील एक चेंडू आणि दोन धावा झालेल्या आहेत दुसरं षटक सुरू आहे दुसरा चेंडू चांगला चेंडू समोरच्या दिशेला मिड ऑफच्या दिशेला आणि मात्र इथे झेल झालेला आहे गडी बाद आणि फैजलला मात्र खेळपट्टीवरती जास्त वेळ लागला नाही आणि मैदानातून बाहेर येताना दिसतोय देखील या देखील पुढचा फलंदाज येतोय तो म्हणजे भूपेंदर देखील पुढचा फलंदाज देखील मैदानात प्रवेश करताना दिसतोय आणि फैजल मात्र आपल्या संघासाठी फारसं काही करू शकला नाही देखील चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे इन्कलाब बॉयज या संघाची देखील दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू आणि देखील एक गडी बाद धावसंख्या आहे 2 चांगली सुरुवात इन्कलाब बॉयज या संघाकडून आणि देखील महफूज अजूनही देखील खेळपट्टीवरती सज्ज आहे 2 धावा केल्या आहेत 2 चेंडूंमध्ये आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा इथे आपल्याला पाहायला भेटेल एक चांगली सुरुवात इन्कलाब बॉयज या संघाने केलंय देखील पॉवर प्लेच्या षटकात देखील रन्स आले नाही चांगला फटका पुन्हा एकदा एक धाव आणि एक धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावांवरती पुन्हा एकदा चांगला फटका
मिडॉनच्या दिशेला आणि एक धाव नक्कीच भेटेल. धाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावांवरती. 5 चेंडू 4 धावा. दुसरा षटकचा शेवटचा चेंडू. आणि चेंडू आहे इथे. अंपायर जास्त इंटरेस्टेड दिसले नाही आपला निर्णय कळवण्यासाठी. देखील वरुणने एक चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. मात्र 3 धावा दिल्या, 1 गडी बाद केले. धाव संख्या झाली आहे 4. इन्कलाब बॉयज या संघाची टॉस विन होऊन फिल्डिंग डिसाइड केली आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. मात्र चांगला निर्णय होता आपल्या संघाचा. देखील कर्णधार रिजवान भाई तसेच DCC दर्गा बॉयज 12 चेंडू आणि 4 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 2 षटक झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती फक्त 4. 1 गडी बाद. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला निखिल भाईंच्या मार्फत इथे पाहायला भेटतंय. लाईव्ह टुर्नामेंट पवईमधून आणि देखील आपण कुठेही पाहू शकतो. मोहित देखील गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू, मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडू जातोय सीमारेखे बाहेर. षटकार. आता षटकारास सुरुवात झालेली आहे. मात्र धावसंख्या झालेली आहे 10. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार. पाहूया दुसरा चेंडू मोहितचा. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला झेल होऊ शकली असती, परंतु चांगलं ट्राय केलेलं आहे इथे. चांगला एफर्ट इथे आपल्याला पाहायला भेटलेला आहे क्षेत्ररक्षकाकडून. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सोनूसाठी. रवी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी देखील करताना. इन्कलाब बॉयज देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मोहितनी चेंडू टाकून झेल घेतलेली आणि गडी बाद केलेला आहे. दुसरा झटका इथे आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे इन्कलाब बॉयज या संघाला. भूपेंदर देखील खेळपट्टीवरून बाहेर येताना दिसेल मैदानाच्या आणि विकास फलंदाजीसाठी मैदानात प्रवेश करताना दिसेल. मोहित देखील चांगली गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता, मात्र चांगलं कमबॅक करताना दिसतोय. 2 चेंडू 3 चेंडू झालेले आहेत.
अतिशय चांगला चेंडू आणि समोरच्या दिशेला खेळला होता, परंतु बॉलिंग प्लस फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला भेटतंय मोहित कडून देखील. 2 विकेट गेलेले आहेत संघाचे. डीसीसी दर्गा. अतिशय चांगला फटका आणि चेंडू मात्र जातोय. बिग 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 हिट षटकार सीमारेखे पार 6 धावांसाठी षटकार. खूप खूप खूपच मोठा षटकार इथे आपल्याला पाहायला भेटतोय आणि मेहफूज देखील 6 चेंडू आणि 16 धावा करताना वैयक्तिक आपल्या संघासाठी देखील 5 चेंडूंमध्ये 14 धावा दिलेल्या आहेत. मोहितने 1 गडी बाद केलाय. शेवटचा चेंडू मोहितचा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आणि निर्धाव चेंडू शेवटचा देखील. धावसंख्या झालेली आहे 18 चेंडू म्हणजेच 18 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावांवरती 2 गडी बाद. सागर आणि सागर पार केलाय म्हणजेच चेंडू जातोय सीमारेखे बाहेर ती 6 धावासाठी. गोलंदाज आहे सागर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूलाच बाहेर पाठवलेला आहे विकासने देखील. विकास आणि मेहफूज देखील आपल्या संघाला एक चांगल्या टार्गेटकडे नेताना दिसत आहेत. त्याची चांगली सुरुवात होती इन्कलाब बॉयज या संघाची. एक चांगला निर्णय घेतला टॉस विन होऊन क्षेत्ररक्षणाचा आणि अतिशय दोन्ही ओव्हर पॉवर प्लेच्या एकदम सुंदर रीतीने पार पाडल्या. पुन्हा एकदा चांगला फटका होता, परंतु आता धाव फसताना दिसला आणि चेंडू मात्र जातोय मोहितच्या हातामध्ये. अतिशय चांगली झेल, सोपी झेल इथे घेण्यात आली मोहित द्वारे आणि तिसरा गडी बाद होताना दिसेल तो म्हणजे विकास. आपल्या संघासाठी 3 चेंडूंमध्ये 7 धावा केल्यात वैयक्तिक आणि मैदानातून बाहेर येताना दिसेल. देखील अमीन खेळपट्टीवरती दाखल होताना दिसेल आपल्या संघासाठी. डीसीसी दर्गा बॉयज देखील आजच्या ह्या दिवसामध्ये देखील चांगल्या संघांचा प्रवेश आहे आणि चांगले संघ इथे प्रवेश करून ही टुर्नामेंट खेळताना दिसत आहेत. चांगले खेळाडू देखील प्लेयर्स या टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसत आहेत. आपल्याला देखील आपल्या पवईचं देखील नाव मोठं करणार आहेत भविष्यात आणि आज प्रत्येक खेळाडू इथे उपस्थित आहे. आपला चांगला चेंडू सागरचा आणि 3 चेंडू 6 धावा दिल्यात. 1 गडी बाद केलेला आहे सागरने. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, मात्र चांगला कमबॅक केलेला आहे. निर्धाव चेंडू इथे टाकताना 24 धावा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला, मिड ऑफच्या दिशेला, मात्र चेंडू एकच धाव इथे आणि 1 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 धावांवरती 3 गडी बाद. अजूनही देखील सागरचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
फुलटॉस चेंडू आणि झेल होऊ शकते का आणि मात्र इथे झेल झालेले अतिशय सुंदर झेल इथे घेतलेले आहे. सलगची दुसरी झेल आहे ही आणि महफूज देखील बाद होताना दिसेल. 8 चेंडू आणि 16 धावा केल्या आहेत. महफूजने देखील आपल्या संघाला एक चांगल्या टार्गेटकडे नेताना दिसत होता, परंतु फुलटॉस चेंडूला फारसं लांब पाठवता आलं नाही आणि झेल गेली. मात्र इथे गडी बाद झालाय. एजाज देखील फलंदाजीसाठी खेळपट्टीवरती दाखल होताना दिसतोय. दोन्हीही नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आहेत आणि सागरचा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. आपल्या वैयक्तिक 7 धावा देऊन 2 गडी बाद केलेले. अतिशय चांगली आणि सुरेख गोलंदाजी इथे करताना दिसतोय सागर आपल्या संघासाठी. इन्कलाब बॉईज पवई. अतिशय चांगली झेल. 3 गडी बाद केलेले आहेत आपल्या गोलंदाजीवरती आणि षटकार खाऊन देखील चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. एजाज देखील परत येताना दिसतोय मैदानातून बाहेर. बॅट्समॅन लवकरात लवकर जायचंय. 3 मिनिटांचा टाइम असतो फक्त. अजय देखील स्ट्राइक वरती जाताना दिसेल. सुफियान देखील गोलंदाजी करताना दिसेल. पहिला आपलं वैयक्तिक षटक टाकताना दिसेल आपल्या संघासाठी. 4 षटक झालेले आहेत. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि धावसंख्या मात्र खूपच कमी वाटते आपल्याला. धावसंख्या झाली ती म्हणजे 25. बॉल टू बॉल स्कोर इथे आपल्याला पाहायला भेटतोय. 25 धावा आणि 5 गडी बाद. पहिला चेंडू सुफियानचा. फुलटॉस चेंडू होता, मात्र इथे पंच नाकार घोषित करतील. एक चांगला निर्णय पंचांचा इथे आपल्याला पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगलं जज केलं होतं, परंतु इथे चेंडू व्हाईट लाईनच्या आतमध्ये होता. पंचांचा एक पुन्हा एकदा चांगला निर्णय इथे आपल्याला पाहायला भेटतोय. दोन चेंडू झालेले आहेत. सुफियान देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळलेला फटका. 1 धाव होईल आणि 1 धावेत समांतर बाळगायला लागेल. 1 धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावांवरती. मात्र 5 गडी बाद. अतिशय चांगला चेंडू आणि ऑन पिच चेंडू अतिशय सुरेखपणे कीपरच्या हातामध्ये जाताना देखील पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणजेच डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. 4 चेंडू 1च धाव दिलेले आहे. सुफियाननी चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि खूपच सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसतोय सुफियान आपल्या संघासाठी. आपलं वैयक्तिक पहिलं षटक टाकताना मात्र 5 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव दिलेली आहे.
तसेच चांगला निर्णय इन्कलाब बॉईज या संघाचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु इथे चेंडू जातोय डी झोन मध्ये 1 धावेसाठी आणि धावसंख्येत बदल होताना दिसेल. 1 धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 27 धावा झालेल्या आहेत. 27. शेवटचं षटक म्हणजेच लास्ट ओव्हर आहे आणि अतिशय चांगली गोलंदाजी टाकली आहे इन्कलाब बॉईज या संघाने. प्रत्येक षटकामध्ये 2 किंवा 1 धाव अशा धावा दिल्या आहेत आणि चांगली सुरुवात देखील केली पॉवर प्ले मध्ये आपल्या गोलंदाजांनी संघाच्या. देखील शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये देखील षटकार आले तर एक मोठ्या टार्गेटकडे घेऊन जातील आपल्या संघाला. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. मोहित देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. देखील गेल्या षटकामध्ये देखील मोहितने 14 धावा दिल्या होत्या. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. दुसरा चेंडू, अतिशय चांगला चेंडू आणि दांड्या उडवलेल्या आहेत सूरजनी. मोहितनी देखील चांगला विकेट इथे पाहायला भेटतो आपल्याला अमीनचा आणि 6 गडी बाद झालेले आहेत. स्ट्राइक रेट होता 28.6 चा आणि देखील मोहित आपल्या संघासाठी दुसरा गडी बाद करताना अतिशय चांगला चेंडू आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो. मिडल स्टंप उडवलेला आहे आणि मोहित देखील गोलंदाजी करताना पुन्हा एकदा आणि नवीन फलंदाज परी देखील फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवरती सज्ज आहे. मात्र चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे फक्त 4 आणि धावसंख्या झाली आहे 27. 6 गडी बाद, 6 विकेट गेलेले आहे. देखील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. झेल होऊ शकली नाही, परंतु इथे डी झोन मध्ये चेंडू जाईल. 1 धावेसाठी पंचांचा निर्णय आणि 1 धावेनंतर धावसंख्यात बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 धावांवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत मोहितचे. पुन्हा एकदा डी झोन मध्ये चेंडू. 1 धावेसाठी पंचांचा निर्णय. 1 धावेचा आणि धावसंख्येत वाढ होताना दिसेल. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 धावांवरती. देखील एकच चेंडू शिल्लक आहे. 2. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक लावून ठेवलेला आहे आणि चांगला रनआउट इथे आपल्याला पाहायला भेटतोय मोहित मार्फत. देखील तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला भेटलं. देखील 7 विकेट गेलेले आहेत म्हणजेच 7वा गडी देखील बाहेर येताना दिसतोय आपल्याला मैदानाच्या. शेवटचा चेंडू आणि स्कोर हो गेलाय 29. 29 धावा झालेल्या आहेत. 7 गडी बाद झालेल्या आहेत. तसेच शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू मोहितच्या हाताने आणि चांगला फटका. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू जातोय आणि मात्र इथं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव घेण्यात यशस्वी ठरतायत का?
देखील दुसरी धाव घेण्यात यशस्वी ठरलेत. परंतु धावसंख्या इथे आपल्याला पाहायला भेटेल ती म्हणजे फक्त 31 धावा झालेल्या आहेत. 32 धावांची गरज आहे मात्र 36 चेंडूंमध्ये. एक चांगला निर्णय होता इथे इन्कलाब बॉयज या संघाचा. टॉस विन होऊन त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आणि चांगला परफॉर्म केला आपल्या टॉस विजयी होऊन.
पंचांचा निर्णय इथे आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेला, मात्र इथे झेल होऊ शकते का, परंतु चेंडू जातोय 2 धावेसाठी. पंचांचा निर्णय. देखील चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय निखिल भाई यांच्याकडून. देखील थोड्याच वेळात ते देखील मार्गदर्शन करणार आहेत आपल्या प्रत्येक खेळाडूंना, यंग मुलांना देखील ते मार्गदर्शन करणार आहेत. आत्ताच मी बघितलं की ते लहान मुलांना देखील अभ्यासाचं बोलत होते. देखील असे खूप कमी लोक भेटतात जे आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात आणि शिकवतात. आणि आजचा काळ मात्र मित्रांनो तसा नाही आहे, परंतु असे काही लोक आहेत आपल्या लोकांमध्ये जे नेहमीच आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन देत असतात. आपल्या यंग मुलांसाठी देखील चांगल्या भविष्यासाठी देखील चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडून भेटत असतं. तसेच आपले निखिल भाई देखील आज आपल्यात उपस्थित आहे. चांगलं आयोजन देखील त्यांनी या टुर्नामेंटचं केलेलं आहे. प्रत्येकाला नाश्त्याची देखील सोय केली आहे. खूप कमी टुर्नामेंट्समध्ये असं पाहायला भेटतं. तसंच उद्या देखील जेवणाची देखील त्यांनी सोय केलेली आहे. उद्या म्हणजेच उद्या देखील फायनल असणार आहे. आज एक संघ फायनलमध्ये जाणार आहे. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे निखिल भाई यांच्याकडून. देखील आंबेवाडी क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 3 म्हणजेच पर्व 3 5 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. पंचांशी वाद घालू नये. पंच निर्णय देतील आणि पंचांनी ते विकेट घोषित केलेले आहे, म्हणजे गडी बाद झालेला आहे. पहिल्याच गडी बाद होताना दिसतोय आपल्याला 5 धावेवरती आणि चेंडू मात्र झालेले आहेत 4. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय टुर्नामेंट मार्फत. तसेच चांगलं व्यक्तिमत्व निखिल भाई यांचं. 5 धावा झालेल्या आहेत आणि देखील तबरेज भाईंनी देखील एक गिफ्ट ठेवलेला आहे. जो बाहेर झेल घेईल बाउंड्री लाईनच्या त्याला हँड वॉच देण्यात येईल. यही रास्ता है बराबर.
देखील एक षटकानंतर 7 धावा झालेल्या आहेत आणि एक गडी बाद झालेला आहे. अजूनही 30 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. देखील आपण हे सामने देखील लाईव्ह पाहू शकतात, घरी बसून देखील आपण पाहू शकतात आणि भारताच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात राहून आपण हे सामने पाहू शकतात. ओमसाई mtclive.in या चॅनलवरती देखील महफूज देखील आपलं वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे. पहिला चेंडू महफूजचा समोरच्या दिशेला प्रहार केलेला आहे, परंतु कव्हरच्या दिशेला झेल सुटलेली आहे आणि गडी बाद झालेला आहे. झेल सुटली होती परंतु इथे गडी बाद होताना दिसेल आणि DC सिद्धार्थ का देखील क्षेत्ररक्षण करताना फिल्डिंग करताना दिसेल आपल्याला. संघ पवाईचा आणि नावाजलेला संघ देखील आहे, परंतु आज थोडस पहिल्या मॅच मध्ये देखील कुठेतरी गडबड निर्माण होताना दिसली. देखील धावसंख्या फारशा झाल्या नाही. रिक्वायर्ड रन रेट आहे तो म्हणजे 4.97 चा आणि करंट रन रेट 6.86 आहे. देखील चांगली सुरुवात झालेली आहे दोन्ही संघांची, परंतु 8 धावांवरती 2 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 29 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. विक्की आणि सागर अतिशय चांगला फटका, पुन्हा झेल होऊ शकते का, परंतु चेंडू जातोय सीमारेखे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मॅन फ्रॉम पवई देखील चांगला हिट. बाउंड्री लाईनच्या खूपच जवळ पडला चेंडू, मात्र फिल्डरच्या डोक्यावरून जाताना दिसेल. 4 धावांसाठी चौकार. देखील अजूनही 20 धावांची गरज आहे, मात्र 28 चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 12. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक तेवढा चांगला हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक धाव नक्कीच भेटेल. चांगला एफर्ट होता क्षेत्ररक्षणामध्ये फिल्डरच्या आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 13. 32 धावांचं आव्हान इथे आपल्याला पाहायला भेटतंय. आणि लेग साइडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर अशी झेल घेतलेली आहे आणि झेलबाद झालेला आहे. देखील मैदान सोडून पुन्हा परत येताना दिसतील सागर. देखील मोहित प्रवेश करताना दिसेल आपल्या संघासाठी. देखील 2 षटक आपले वैयक्तिक टाकले होते फर्स्ट इनिंग मध्ये देखील त्यांनी. तीन गडी बाद 13 धावा. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. मॅच कुठेतरी फसताना दिसू शकते. 26 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. अजूनही विकेट पडली तर हा मॅच कुठेतरी शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊ शकते. 26 चेंडू 19 धावा. इन्कलाब बॉयज समोरच्या दिशेला चेंडू मारलेला आहे मिड ऑफच्या दिशेला, मात्र इथे झेल, अतिशय चांगली झेल आणि सलगचा इथे मोहित मात्र इथे मैदान सोडून जाताना दिसेल. देखील अजूनही काही चेंडू शिल्लक आहे.
आणि हॅट्रिकचा चान्स आहे देखील गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी महफूजची. 5 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या, मात्र 2 गडी बाद केले. तबरेज देखील खेळपट्टीवरती दाखल होताना, जो हे चांगलं आयोजन करताना दिसतोय. प्रत्येक टीमची माहिती त्याच्याकडे आहे आणि फलंदाजी करण्यासाठी चाललाय तो म्हणजे तबरेज. धावसंख्या झालेली आहे 13. गडी बाद झाले ते म्हणजे 4 आणि महफूजला एक चान्स आहे हॅट्रिकचा आणि शेवटचा चेंडू देखील आहे त्याच्याकडे. स्वतःकडे घेतील तबरेज देखील. 24 चेंडूंमध्ये देखील अजूनही 18 धावांची गरज आहे. मॅच कुठेतरी थोडीशी टफ होताना दिसेल आपल्याला, कारण की 4 गडी बाद झालेले आहेत इन्कलाब बॉयज या संघाचे. तसेच DCC दर्गा चांगलं कमबॅक करू शकते. अजूनही आपल्याकडे संधी आहे ही सामना जिंकण्याची आणि 24 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे इन्कलाब बॉयज या संघाला. अजूनही 17 धावांची गरज आहे 23 चेंडूंमध्ये आणि टार्गेट मात्र खूप कमी होतं. 32 धावांचं होतं. अजूनही 15 धावा झालेल्या आहेत. अजूनही 17 धावा करायच्या आहेत. विजयासाठी देखील तबरेज आहे स्ट्राइक वरती. परी देखील चांगला चेंडू टाकलेला आहे. पंच इंटरेस्टेड नाहीये तो वाईट देण्यासाठी. चांगला चेंडू होता, मात्र चेंडू फिरवताना दिसत आहेत, कट करताना दिसत आहेत. तबरेजला फारसा कळाला नाहीये, मात्र निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल दुसरा. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू स्लोअर वन टाकताना दिसतोय आणि नक्कीच चांगला चेंडू टाकलेला आहे. दुसरा सलगचा हा इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. देखील परी गोलंदाज 3 चेंडू आणि 1 धाव देताना आपल्या संघासाठी. देखील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे परीचे. समोरून चेंडू फिरवलाय. अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी तो म्हणजे परी. 21 बॉल 17 धावांची गरज. कॅच आणि स्लिप लावली होती. अतिशय चतुराईने गोलंदाजी करताना दिसतोय परी आपल्या संघासाठी. मात्र चौथा चेंडू होता आणि गडी बाद केलेले आहेत. तबरेजला मैदान सोडावं लागेल. तबरेज पुन्हा खेळपट्टीवरून बाहेर येताना दिसतीलच आणि 15 धावा 5 गडी बाद. अतिशय चांगली इथं कमबॅक करताना दिसतोय संघ DCC दर्गा.
देखील 15 धावा झालेल्या आहेत, 5 गडी बाद झालेल्या आहेत. परी चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी अजूनही 20 चेंडू आणि 17 धावांची गरज. मात्र क्रिकेटचा सामना आहे मित्रांनो, काही सांगू शकत नाही आपण शेवटच्या चेंडूपर्यंत की सामना कोण जिंकेल. आणि मॅच कुठेतरी वळताना दिसते. अजूनही 20 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मात्र रवी आणि विक्की हे दोघं आहेत आता अतिशय चांगला फटका आणि चेंडू जातोय मात्र सीमारेखा बाहेर 6 धावांसाठी. जरी झेल घेतली असती तर नक्कीच घडी भेटली असती, म्हणजेच हँड वॉच. जो ही झेल घेणार त्याला हँड वॉच 19 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू आणि मात्र इथे शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला भेटेल. 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाजीसाठी संघाने देखील चेंडू सोपवलाय, तो म्हणजे महफूज देखील दुसरं षटक घेऊन आलेलं आपलं वैयक्तिक. आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक लावून ठेवलेला आहे शॉर्ट लेगला आणि नक्कीच निर्धाव चेंडू इथे पाहायला भेटतोय. अजूनही 17 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. आणि चेंडू मात्र टावर टच देखील एक धाव नक्कीच इथे भेटेल आणि धाव संख्येत वाढ होताना दिसेल. धाव संख्या झाली ती म्हणजे 22. अजूनही 16 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. आणि चेंडू मात्र आतमध्ये आहे, त्यामुळे पंच फारसे इंटरेस्टेड दिसत नाहीयेत वाईट देण्यासाठी. आणि मात्र इथे 15 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. अजूनही रवी आहे स्ट्राईक वरती, देखील आपल्या वैयक्तिक 6 धावा करताना 3 चेंडू मध्ये. आणि चांगला फटका होता. नॉट आउट आणि पंचांनी इथे नॉट आउट घोषित केलेला आहे. एक चांगलं डिसिजन इथे पंचांमार्फत आपल्याला पाहायला भेटतंय. पंच देखील आपलेच आहे, पंचांना देखील सहकार्य करायचं आहे. देखील पंचांशिवाय मॅच होऊ शकत नाही. आणि अंपायर विल बी लास्ट डिसिजन, आपण जसं प्रत्येक गेम मध्ये पाहत असतो. धाव